जर पवित्र आत्म्याच्या दानाच्या द्वारे मनुष्याचा गौरव होत आहे तर तिथंच ते थांबवलं गेलं पाहिजे. आज नावासाठी लोक आहे ना आपापले आहे. माझा फोटो कॅमेरामध्ये आला नाही, येशू उंच झाला पाहिजे, येशूचा गौरव झाला पाहिजे, त्याला महिमा मिळाली पाहिजे. देवा मी भूत काढली ना तुझ्या नावाने, मी अन्य भाषेमध्ये बोलत होतो, मी पवित्र आत्म्याने भरून भविष्यवाणी केली, मी तुला ओळखत नाही. वेअर इज युअर फर्स्ट लव्ह? बरेचसे प्रॉब्लेम असतात. आम्ही म्हणतो की मी अशक्त आहे, माझ्या जीवनामध्ये काहीच नाही आहे आणि मी थकलेला आहे, माझ्या बऱ्याच काही समस्या आहे. आता हा पौल असा आहे की या पौलाच्या द्वारे त्याच्या जे काय म्हणतात त्याला रुमाल, पौलाचा रुमाल घेऊन आजारी लोकांवर टाकण्यात आला. आजारी लोक बरे झाले. परंतु आता या ठिकाणी तो म्हणत आहे की माझी कृपा तुला पुरे आहे. का बरं देव असं म्हणाला? कारण त्याच्या जीवनामध्ये काटा होता आणि त्याने 3 वेळा प्रार्थना केली. किती वेळा? 3 वेळा प्रार्थना केली, परंतु त्याचा आजार काही बरा झाला नाही, त्याची समस्या काही दूर झाली नाही. ज्या पावलाच्या द्वारे अनेक आजारी लोक बरे झाले, रोगी लोक बंधमुक्त झाले, त्या पावलाला आरोग्याची गरज आहे. आणि तो प्रभूला प्रार्थना करतो की देवा माझा हा काटा, माझा आजारपण, माझा हा त्रास माझ्या जीवनातून तू काय कर, दूर घालून टाक. परंतु प्रभू काय म्हणत आहे? परंतु कारण अशक्तपणातच शक्ती पूर्ण होते. जेव्हा आम्ही अशक्त आहोत तेव्हा परमेश्वर आम्हाला शक्तिमान बनवतो. प्रभूची स्तुती असो, देवाचा धन्यवाद असो, त्याच्या नावाचा गौरव असो. ख्रिस्ताच्या सामर्थ्याची छाया तुझ्यावर राहावी म्हणून मी विशेष करून आपल्या अशक्तपणाची प्रौढी फार आनंदाने मिरवतो. जेव्हा मी अशक्त आहे त्या अशक्तपणामध्ये देवा काय म्हणत आहे की मी तुला शक्ती देण्याच्यासाठी काय आहे, समर्थ आहे. ख्रिस्तासाठी दुर्बलता, अपमान, अडचणी, पाठलाग, संकटे याचा मला संतोष आहे, कारण जेव्हा मी अशक्त तेव्हा सशक्त आहे. प्रेज द लॉर्ड. प्रभूला धन्यवाद. तुमच्या जीवनात आले का असे प्रसंग की जेव्हा तुम्ही अशक्त आहात, असं वाटलं की आता माझी कोणी प्रार्थना ऐकणारे नाही आहे आणि मला कोणी माझ्या संकटामध्ये कोणी धावून येणार नाही? अशा प्रकारचे प्रसंग आले का तुमच्या जीवनामध्ये? असं वाटलं का की आता माझ्या जीवनामध्ये सर्व काही संपलं, तेव्हा आता माझ्या जीवनामध्ये काहीच उत्तर राहिलेलं नाहीये. When I am weak, says the Lord, I am strong. कहे कमजोर की मैं बलवान हूँ, कहे गरीब की मैं धनवान हूँ. Praise the Lord. जेव्हा मी गरीब आहे, जेव्हा मी आजारी आहे, तेव्हा परमेश्वराने मला काय केलेलं आहे, शक्तिमान केलेलं आहे. कोण आहे बरं का हा पौल? या पावलाच्या द्वारे अनेक मोठे मोठे चमत्कार झालेले आहेत. देवबापांनी महान रीतीने ह्या पावलाचा उपयोग केलेला आहे. हा पौल देवाला कशाची विनवणी करत आहे की देवा मला आरोग्य पाहिजे आहे. जेव्हा आम्ही अशक्त असतो, जेव्हा आम्हाला असं वाटतं की आता काहीच नाही, वेगळ्या वेगळ्या समस्या आहे, आम्हाला पैशाच्या समस्या आहे, घराच्या समस्या आहे, आणि या सर्व समस्येवरती एक उत्तर आहे. रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय वचन 27 आणि 28. रोमकरासपत्र याचा 6वा अध्याय वचन 26 आणि 28. लहान लेकरांना पाहिलं का, तापेमध्ये कणताना आई कणतात आणि त्या कणून पवित्र आत्मा आमच्यासाठी काय करतो, प्रार्थना करतो. आणि आम्ही काय करायला पाहिजे, पवित्र आत्म्याने प्रार्थना केली पाहिजे. आणि ह्या अशक्तपणामध्ये आम्हाला देव शक्तिमान बनवतो. प्रेज द लॉर्ड. वी आर नॉट ऑर्डिनरी पीपल. गॉड हॅज स्ट्रेंथन यू अँड मी. देवाने आम्हाला बलवान केलेलं आहे आणि हे समजून घेणं फार गरजेचं आहे. आम्हाला काय करतो पवित्र आत्मा? हातभार लावतो. अनिर्वाच्य कणनेने तो काय करतो, मध्यस्थी करतो. अंतर्याम पारखणारा परमेश्वर, आमची अंतःकरण पारखणारा परमेश्वर. आणि तो काय करतो, मनोभाव काय आहे हे तो ओळखतो, कारण हा आत्मा पवित्र जनासाठी देवाच्या मर्जीप्रमाणे काय करतो, मध्यस्थी करतो. कारण आम्हाला माहिती नाही आमच्या गरजा काय आहे. आमच्या आध्यात्मिक गरजा समजून घेण्याच्यासाठी पवित्र आत्मा आम्हाला मदत करतो, सहायता करतो आणि त्या
अनिर्वाच्य कणण्याने तो काय करतो, मध्यस्थी करतो. आणि एवढंच नव्हे, मध्यस्थी करतो आणि काय सांगितलं की देवाच्या मर्जीप्रमाणे प्रार्थना करण्यासाठी आम्हाला मदत करतो. ही हेल्प अस टू प्रे अकॉर्डिंग टू गॉड्स विल. आणि आमची प्रार्थना कशी आहे? आम्ही प्रार्थना करत असताना आम्हाला ऐहिक गरजा आम्ही मागतो. देवाला काय मागतो? ऐहिक गरजा. देवा मला गाडी दे, घोडा दे, हे दे, ते दे. परंतु आमच्या आध्यात्मिक गरजा काय आहे हे पवित्र आत्म्याला माहिती आहे. आणि कशा प्रकारे प्रार्थना करावी पवित्र आत्मा आम्हाला शिकवतो. अशक्तपणामध्ये आमचा अंतर्याम पारखणारा तो देव आहे आणि आम्हाला तो काय करतो? आम्हाला तो सहायता करतो कशा प्रकारे आमची पारख व्हावी. प्रेज द लॉर्ड. देवबापाला धन्यवाद असो, त्याची स्तुती असो. दुसरे पेत्र याचा पहिला अध्याय आणि त्याच्यातील 10 वचन जर आपण वाचलं, तुमचं बोलावणं, तुमची निवडणूक काय आहे हे काय करा, ओळखून घ्या, समजून घ्या. कशासाठी देवाने आम्हाला बोलवलेलं आहे. आमच्याकडे 5 बोट घेऊन आले काय प्रत्येक जण? 5 बोट. हे 5 प्रकारचं पाचारण देवबापाने आपल्याला केलेलं आहे. माझ्या मागे बोला सर्वांनी. प्रेषित, संदेष्टे, सुवार्थी, पाळक, शिक्षक, या 5 प्रकारचं पाचारण आम्हाला दिलेलं आहे. असे नेमून दिलेलं आहे. 5 पदरी सेवा दिलेलं आहे ना. प्रेषित, भविष्यवक्ते म्हणजे संदेष्टे, सुवार्थी, पाळक, शिक्षक. आणि हे 5 प्रकारचं पाचारण असतं का? ज्यावेळेस आम्ही आमच्या आहे की नाही, हे 5 बोट एकत्र येऊन काय बनतं? मुठ्ठी. हे 5 बोट एकत्र आल्यानंतर काय बनतं? एखाद्याला मुक्का मारायचा आहे तर आम्ही काय करतो? हे 5 बोट एकत्र येतात, आहे की नाही. कोणी प्रेषित, कोणी संदेष्टे, कोणी सुवार्थी, कोणी पाळक, कोणी शिक्षक. या 5ही पाचारणाला एकत्र आल्यानंतर देवाचं सामर्थ्य उतरून येतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आर यू हॅपी? देवाचा उपस्थिती उतरून येते. देवाचा अनुभव लोकांच्या जीवनामध्ये उतरून येतो. आणि तुम्ही सर्वजण, तुम्ही सगळेजण, तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. दीज आर द 5-fold मिनिस्ट्री गॉड हॅज गिवन यू अँड मी. सगळेच पाळक बनतात काय? नाही. सगळे सुवार्थिक बनतात काय? सगळे जण म्हणतील की मी डॉक्टर बेनिहीन सारखा सामर्थ्याची कार्य करणार नाही, शक्य नाही. प्रत्येकाला देवबापांनी वेगळी वेगळी कृपादाने दिलेली आहे. प्रत्येकाला देवाने वेगळं वेगळं पाचारण केलेलं आहे आणि देवाने तुम्हाला बोलवलेलं आहे, नेमणूक केलेली आहे, पवित्र करून वेगळं असं केलं आहे. गॉड हॅज ऑर्डेन यू, गॉड हॅज अनॉइंटेड यू अँड गॉड हॅज मेक्स यू डिफरंट फ्रॉम दिस वर्ल्ड. आणि तुम्ही सर्वजण कोण आहे? 27 वचन वाचा, 12 27 वचन. प्रत्येकाला वेगळी वेगळी कृपादानं दिलेली आहे. सगळेजण भविष्यवाणी करत नाही. कधी कधी सगळ्यांनाच अन्य भाषा बोलण्याचं दान नाहीये. प्रत्येकाला वेगळे वेगळे. वाचा कृपा करून. तुम्ही सगळेजण कोण आहात? ख्रिस्ताचं शरीर आहात, हे की नाही. मग मी पाळक आहे तर मग मी खूप एकदम मोठा झाला म्हणजे एका रात्री डॉक्टर DJ दिनाकरनच्या सारखं नाही. प्रत्येकाला वेगळं वेगळं पाचारण दिलेलं आहे. देवाने प्रत्येकाला वेगळं वेगळं नेमलेलं आहे आणि काय केलेलं? अनॉइंटिंग केलेलं आहे. आता कदाचित तुम्ही पाळक नसाल, कदाचित तुम्हाला प्रेषितांचं बोलवणं नसेल, कदाचित तुम्ही भविष्यवक्ता नाही. भविष्यवक्ता म्हणजे काय? संदेष्टा, ठीक आहे ना. आता हा जो अंगठा आहे ना, हा अंगठा जर आपल्या हातातून कापून टाकला तर काय होणार? हा अंगठा जर कापून टाकला तर आपल्याला ग्रीप पकडता येईल का? काही एखादी वस्तू पकडता येईल का? नाही पकडता येणार, ठीक आहे ना. सर्वात महत्वाचं पाचारण प्रेषितांचं पाचारण. आता हे पाचारण काय करतं? या सर्व पाचारणाला काय करतं? स्पर्श करून जातं. हालेलुया. सगळेच प्रेषित नाहीये, सगळेच संदेष्टे नाहीये, सगळे सुवार्थिक नाहीये, सगळेच पाळक नाहीये, सगळे शिक्षक नाहीये. प्रत्येकाला वेगळं वेगळं पाचारण दिलेलं आहे. 2 पेत्र 1:10 मध्ये आताच वाचलं आपण की काय सांगितलं? या पाचारणाला ज्यावेळेस आम्ही मजबूत करतो तर आम्ही कधीच पापात पडणार नाही. कोणी प्रेषित, पुन्हा एकदा आपण माझ्या संगती बोला. प्रेषित, संदेष्टे, सुवार्थिक, पाळक, शिक्षक, हे की नाही. हे 5 प्रकारचे 5-fold मिनिस्ट्री आहे. आणि या 5-fold मिनिस्ट्रीला मुठ्ठी बनते नाही का, असं ग्रिप केलं तर. आणि या पंचाद्वारे आम्ही काय करू? शैतानाला मुक्का मारू शकतो. We can knock out devil's kingdom in the name of Jesus. Praise the Lord. प्रभू येशू ख्रिस्त पहिल्या पेत्रामध्ये सांगितलेलं आहे की अशासाठी आलेला आहे की ही
ही डिस्ट्रॉय द वर्क ऑफ डेव्हिल. सैतानाच्या कृत्याला नष्ट करण्याच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये पुनरुत्थित झाला. मृत्यूची नांगी मोडून तो काय झालेला आहे, पुनरुत्थित झाला. पण प्रियानो, वचन या ठिकाणी सांगतं की सगळेजण प्रेषित आहे का? आम्ही बघतो की डॉक्टर एस्किया फ्रान्सिस चेन्नईला गेल्यानंतर मग तिथून आल्या तर सगळेजण भविष्यवाणी करू लागतात. पण देवाने तुम्हाला पाचारण केलं काय? मग नंतर डीजीएस दिनाकरनच्या मीटिंग मधून आल्यानंतर एक आमचे पास्टर होते की ते बेनिहीन पास्टर यांच्या मीटिंग अटेंड केली. मग त्यांनी पण पांढऱ्या रंगाचा सूट त्यांच्यासारखा घातला आणि मग त्यांनी क्वायरला सांगितलं, चर्चच्या क्वायरला, आजपासून तुम्ही क्वायर घेऊ नका, मी क्वायर घेणार. म्हटलं काय झालं पळक साहेब? कारण बेनिहीन पास्टर काय करतात, स्वतःच स्तुती आराधना चालवतात, स्वतःच देवाचं वचन प्रचार करतात. तर त्यांना काय वाटलं की सभा अटेंड करून आल्यानंतर मी पण काय झालो, पास्टर बेनिहीन सारखा महत्कृत्य करू शकतो. परंतु देवाने आम्हाला कशासाठी पाचारण केलं? सगळेच प्रेषित आहे का हो? सगळेच भविष्यवाणी करणारे आहे काय? सगळे सुवार्थी काय काय? सगळेच पाळक आहे काय? सगळे शिक्षक आहे काय? आणि ही गोष्ट ज्यावेळेस आम्हाला समजती तेव्हा काय होतं की आमचं पाचारण आम्ही ओळखणं गरजेचं आहे. हु ॲम आय इन ख्राइस्ट जीसस. हालेलुया. मी ख्रिस्त येशूमध्ये कोण आहे हे ज्यावेळेस मी ओळखतो तेव्हा सैतान म्हणतो आता माझी काही धडगत राहिलेली नाहीये, माझी काही ताकद ह्याच्यावरती काम करू शकत नाही. कारण ह्या व्यक्तीने ओळखलं की हा कोण आहे, ही व्यक्ती कोण आहे, त्यांनी स्वतःला ओळखून घेतलेलं आहे. सगळे शिक्षक आहेत काय? सगळेच प्रेषित आहेत काय? सगळे संदेष्टे आहेत काय? अद्भुत कृत्य करणारे आहेत काय? निरोगी करण्याचं कृपादान सगळ्यांनाच मिळालेलं आहे का? कोणी निरोगी करण्याचं कृपादान मिळालेलं आहे आणि कोणाच्या द्वारे भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात, अन्य भाषा. आणि ही अन्य भाषा काय म्हणतात, बोलत असताना कोणाला भाषेचा अर्थ सांगण्याचा परमेश्वरांनी वरदान दिलेलं आहे, कोणाला. आणि म्हणून सांगितलं की श्रेष्ठ कृपादानांची काय करा, उत्कंठा बाळगा. श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगा. 12वा अध्याय वचन 1 मध्ये बघा त्या ठिकाणी काय सांगितलेलं आहे. 12वा अध्याय वचन 1. आता या श्रेष्ठ कृपादानाच्या बद्दल, द ग्रेटेस्ट गिफ्ट ऑफ द होली स्पिरिट, सर्वात श्रेष्ठ कृपादान कोणतं? सगळेच दान महत्वाचे आहेत. एकही दान, एक दान उच्च दर्जाचं आहे आणि दुसरं दान कमी दर्जाचं आहे असं होऊ शकत नाही. आध्यात्मिक दानामध्ये बद्दल तुम्ही अजाण असावं असं देवाची इच्छा नाहीये. परंतु सैतान काय करत आहे, हे आत्मिक दान तुम्हाला समजू नये म्हणून तुम्हाला काय केलेलं आहे, त्यांनी भुरळ घातलेली आहे. हे की नाही? सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेस मला अन्य भाषेचं दान मिळालं आणि मी एकटाच प्रार्थना करायचो आणि सगळे माझे मित्र हसायचे मला, अरे रे रे. आणि मग काय व्हायचं माहितीये का, हे अन्य भाषेचं दान, या अन्य भाषेच्या दानाच्या सोबत देवाला एक दान अजून मागा. ते दान म्हणजे काय आहे, त्या भाषेचं भाषांतर. बोला, अन्य भाषेचं दान सोबत भाषेचं भाषांतराचं दान इज इक्वल टू भविष्यवाणी. त्या भाषेमध्ये भविष्यवाणी दडलेली आहे. कारण आपण काय बोलतो, एक अन्य जाती व्यक्ती जर आपल्या चर्चमध्ये आला आणि सगळेच अन्य भाषेमध्ये बोलायला लागले, तो म्हणजे अरे हे काय वेडे झाले काय, यांचे डोके फिरले काय. आणि म्हणून ते अन्य भाषा, एकाने अन्य भाषा बोलावं आणि देवाला मागा की ह्या अन्य भाषेचं भाषांतराचं दान देखील आम्हाला द्या. आणि काय होतं की अन्य भाषेच्या भाषांतराच्या वेळेस अनेकदा काय झालं माहिती का, एका ठिकाणी एक व्यक्ती अन्य भाषेमध्ये बोलत होता आणि त्याचं भाषांतर, मला माहित नव्हतं की अन्य भाषेचं भाषांतराचं दान मला आहे. आणि ज्यावेळेस ते भाषांतर झालं, एक बहीण त्या ठिकाणी उठली, ही जे काही बोलले हे माझ्याबद्दलची भविष्यवाणी होती. आणि हे ज्यावेळेस आपण ओळखतो, समजून घेतो, तेव्हा सैतान घाबरतो. कारण त्याला कळतं की आता माझी काही धडगत राहिलेली नाहीये, आता काही खरं नाहीये. श्रेष्ठ कृपादानाची उत्कंठा बाळगा. विच इज द बेस्ट गिफ्ट इन दिस वर्ल्ड. ऑल गिफ्ट्स आर बेस्ट. कारण ते कोणी दिलेलं आहे, पवित्र आत्म्याने दिलेलं आहे. आणि ह्या दानाच्या द्वारे काय होतं, आमचं अशक्तपण काय होतं, दूर होतं. जसं की आपण वाचलं रोम 8:26 आणि 27, पवित्र आत्म्याचं सहाय्य. पवित्र आत्मा सहाय्य करतो. परंतु जर तुम्ही आपले तोंडामध्ये, आपल्या जिभेमध्ये देवबापांनी विस्फोटक सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. आता हे पवित्र आत्म्याचे दान आणि पवित्र आत्म्याची फळं ही दोन्हीही एकत्र काम केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. गलती करासपत्रामध्ये सांगितलेल्या 9व्या अध्यायामध्ये पवित्र आत्म्याचे फळं, बोला माझ्या संगती, पवित्र आत्म्याची दान आणि पवित्र आत्म्याची फळं ही दोन्हीही एकत्र काम करायला पाहिजे. बघा
13व्या अध्यायामध्ये काय सांगितले, करिन्थकरास पत्र याचा 13व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, मी माणसांच्या आणि देवदूतांच्या भाषेमध्ये बोलत असलो आणि माझ्या ठाई प्रीती नसली तर मी झणझणणारी झान आणि वाजणारी थाळी, मला संदेश देण्याची शक्ती आहे आणि सर्व गुजे सर्व विद्या अवगत असल्या आणि डोंगर ढळविता येईल इतका माझा विश्वास आहे की मी काय करू शकतो, डोंगर ढळवू शकतो. मत्ते 17 आणि वचन 20 मध्ये सांगितलं आहे की मोहरीच्या दाण्या एवढा जर तुमचा विश्वास आहे, या डोंगराला म्हण इथून उठ आणि काय हो, इथून तू समुद्रात टाकला जात तसं होईल. एवढा माझा विश्वास आहे की मला डोंगर ढळविता येईल. उलटा पालट करण्याची सामर्थ्य आहे माझ्यामध्ये. पण जर माझ्यामध्ये प्रीती नाही तर मी काहीच नाही. मी आपले सर्व धन कशासाठी दिलेलं आहे, अन्नदानासाठी दिलेलं आहे. मी आपलं सर्व शरीर कशासाठी दिलेलं आहे, जाळण्यासाठी दिलेलं आहे. पण माझ्या ठाई जर प्रीती नाहीये तर माझा काही लाभ नाही. प्रियांनो, दान आहेत, चांगली गोष्ट आहे, प्रभूला धन्यवाद आहे. आणि हे सर्व दानांचा गौरव कोणाचा झाला पाहिजे, प्रभू येशू ख्रिस्ताचा गौरव झालेला पाहिजे. एक मेलेला व्यक्ती मृत्यूतून जिवंत झाला, पोस्टर कोणाची छापले पाहिजे, गौरव कोणाचा झाला पाहिजे, प्रभू येशूचा गौरव झाला पाहिजे. पाऊल म्हणतो की मला विसरो आणि देवा तुला स्मरो, तू बढ़ता जा मैं कम होता हूं. ठीक आहे, लोकांनी मला विसरून गेलं पाहिजे आणि तुला स्मरण केलं पाहिजे. आणि हे सर्व करत असताना प्रियांनो, आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करू नये. इफिसकरास पत्र याचा 4 अध्याय आणि वचन 30, इफिस 4:30. हे सर्व करत असताना आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करू नये. इफिसकरास पत्र 4 अध्याय वचन 30 काढा बरं पटकन. देवाच्या पवित्र आत्म्याला खेद देऊ नका, खिन्न करू नका. ज्या तोंडातून आम्ही अन्य भाषेमध्ये प्रार्थना करतो त्याच तोंडातून जर देवाला दुखवणाऱ्या गोष्टी जर घडत आहे तर आम्हाला त्याचा काय लाभ आहे. देवाच्या आत्म्याला खिन्न करू नका. अनेकदा काय होतं की आम्ही काय खिन्न करतो देवाला, आमच्या वागण्याद्वारे, आमच्या पाहण्याद्वारे, आमच्या चालण्याद्वारे देवाला खिन्न करतो. आणि काय होतं माहितीये का प्रियांनो, त्याच्यामुळं देव नाराज होतो. पवित्र आत्मा खिन्न झाला, पवित्र आत्म्याचा अपमान जर झाला तर त्याची क्षमा कधीच होत नाही, मत्तयाच्या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. आणि म्हणून या पवित्र आत्म्याला खिन्न करू नये. तो आम्हाला कशासाठी दिलेला आहे, मदत करण्याच्यासाठी दिलेला आहे. उत्पत्तीच्या निर्मितीच्या काळामध्ये पवित्र आत्म्याने मदत केली निर्मिती करण्याच्यासाठी. प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर दिलं, मृत्यूतून ज्यावेळेस जिवंत होण्याच्यासाठी पवित्र आत्म्याने काय केलं, प्रभू येशू ख्रिस्ताला मृतातून जिवंत केलं. ठीक आहे ना, या सर्व आत्मिक गोष्टी आहेत. आणि पहा, म्हणून आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करू नये. प्रेज द लॉर्ड. देवाजवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. आणि काय करा, आपले हात निर्मळ करा. अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, देवाचं वचन सांगतं, अहो द्विबुद्धीच्या लोकांनो, आपली अंतःकरण काय करा, शुद्ध करा. पवित्र आत्मा आपल्याला मदतीच्यासाठी दिलेला आहे. वैयक्तिक रीतीने आम्ही देवाला काय केलं पाहिजे, प्रार्थना केली पाहिजे की देव बापा, मी या ठिकाणी वीक आहे. आणि अनिर्वाच्य कणण्याने तो काय करतो, आम्हाला काय करतो, मदत करतो. ठीक आहे ना. प्रेषितांच्या काळामध्ये आम्ही पाहतो, प्रेषितांच्या कृत्यामध्ये कुठं उतरला पवित्र आत्मा, कानावर, डोळ्यावर, कुठं उतरला, का बरं, जिभेवर उतरला. कारण याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेले आहे की संपूर्ण अवयवामध्ये अमंगळ करणारा अवयव काय आहे, याकोब 3 आणि 6. जीभ काय आहे, आग आहे. जीभ काय आहे, आग आहे. आणि या जीभ काय, संपूर्ण अवयवामध्ये अमंगळ करणारा वस्तू काय आहे, याकोब 3:6 जीभ आहे. कानावर उतरला काय, नाकावर उतरला काय, जिभेवर उतरला. ठीक आहे ना. आणि या जिभेच्या द्वारे काय करतो आपण, या जिभेच्या द्वारे आम्ही काय करतो, 10वं वचन वाचा, याकोब 3:10. याकोब 3:10. एकाच तोंडातून या जिभेच्या द्वारे आम्ही काय करतो, त्या परम पवित्र परमेश्वराची स्तुती आराधना करतो.
अन्य भाषेमध्ये त्याला उंच करतो. भविष्यवाणी, मोठे मोठे अद्भुत कृत्य. वाचा 10वं वचन. एकाच तोंडातून गोड पाणी, एकाच तोंडातून कडू पाणी निघतं का? ज्या तोंडाने आम्ही परमपवित्र परमेश्वराची स्तुती आराधना केली, त्याच तोंडातून, आपल्या तोंडातून निंदात्मक भाषण, आपल्या तोंडातून एखाद्याची निंदा, एखाद्याचं मन दुखवणाऱ्या गोष्टी याच जिभेतून होतात की नाही? आणि म्हणून सर्व शरीराला अमंगळ करणारी वस्तू काय आहे? जीव आहे. आणि म्हणून पवित्र आत्मा कानावर उतरला नाही, नाकावर उतरला नाही, डोळ्यावर उतरला नाही, कुठं उतरला? जिभेवर उतरला. आणि ती जिवा संपूर्ण शरीराला नियंत्रण करत होती. आता त्याच जिभेच्या द्वारे पवित्र आत्मा मनुष्याला नियंत्रित करायला लागला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. याकोबाचं पत्र 4 अध्यायामध्ये सांगितलेलं आहे, तुमच्यामध्ये भांडणं कशासाठी होतात? कुठून उत्पन्न होतात? जिभेच्या द्वारे. कुठून? आमच्यात भांडणं कशातून उत्पन्न होतात? जिभेतून. तुमच्या अवयवामध्ये ज्या वासना लढाई करतात त्यातून नाही का? तुम्ही इच्छा धरता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही. तुम्ही घात व हेवा करता आणि हवे ते मिळवण्याच्यासाठी तुम्ही समर्थ नाही. तुम्ही भांडता, लढता, तुम्ही मागता परंतु तुम्हाला प्राप्त होत नाही, म्हणून तुम्हाला काहीही प्राप्त होत नाही. तुम्ही मागता परंतु तुम्हाला मिळत नाही, अयोग्य प्रकारे मागता, आपल्या चैनीकरिता मागता, म्हणून तुम्हाला मिळत नाही. योहानाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि वचन 3. योहानाचं पुस्तक याचा 15वा अध्याय. कुठून भांडण होतं सुरू? जिभेतून. काल आम्ही याच विषयावरती चर्चा केली नाही का ऑनलाईन मीटिंग मध्ये, की भांडण कशामधून निर्माण होतं, ठीक आहे. आणि त्या भांडणाच्या मुळाशी गेलो तुम्ही आणि मी, त्या भांडणाच्या मुळाशी गेलो तर कळून येतं की कारण काहीच नव्हतं. क्षुल्लक कारणाने भांडणाची सुरुवात झाली. ज्या प्रकारे वणवा पेटतो, वणवा पाहिला काय? डोंगराळ प्रदेशामध्ये, जंगलामध्ये वणवा कोणी कोणी पाहिला? वणवा प्रेज द लॉर्ड एकानेच पाहिला, बाकीच्यांनी कोणी वणवा पाहिला नाही. जंगलामध्ये आग पेटताना कुठं पाहिली नाही शेकोटी? फक्त शुभम ब्रदरला 2 3 4 5 बाकीच्यांनी पाहिला नाही वणवा. तर हा वणवा जसा पेटतो तसं भांडण काय होतं? पेटतं. परंतु त्या वणवाच्या अगदी मुळाशी गेलो तर काय कारण असतं वणवा पेटायच्यासाठी? एक छोटीशी ठिणगी. भांडण उत्पन्न होण्याच्यासाठी काय कारण असतं? एक क्षुल्लक कारण. काल ब्रदर केवलनी आणि सगळ्यांनी उत्तरं सांगितली ऑनलाईन मीटिंग मध्ये की बाबा इस्रायल, अमेरिका, इराक याचं भांडण काय आहे? क्षुल्लक कारण. लहान मुलं जशी गोट्या खेळतात नाही, शेवडी मुलं, असं क्षुल्लक कारण की युद्धाचं कारण. युद्ध म्हणा, भांडण कशामुळे उत्पन्न होतात? हो, आपल्या अवयवामध्ये असलेल्या वासनांमुळे. काही जण म्हणतात हो, पळासाहेब मत्तायाचं पुस्तकाचा 24वा अध्यायामधले सांगितले की शेवटल्या काळी काय होतील? युद्ध होतील देश देशावरती. हो, चांगली गोष्ट आहे, ठीक आहे, युद्ध होतील, भविष्यवाणी पूर्ण होते. परंतु ह्या युद्धाचं, या भांडणाचं कारण काय? क्षुल्लक कारण. मुळाशी गेलो ना आपण तर क्षुल्लक कारण आहे. आणि भांडण झाला तर अबोला धरायचा नाही. भांडण झालं तर काय करायचा? अबोला धरायचा नाही. त्या कारणाच्या मुळाशी जायचं आणि त्या मुळाशी गेल्यानंतर मग कळून येतं आणि बोला, अबोला धरायचा नाही. आणि जे काही आहे ते तोंडावर बोला म्हणायचं, ठीक आहे ना. आणि म्हणून माणसाचा हात धरता येतो, माणसाची जीभ धरता येत नाही. पवित्र आत्मा कुठं उतरला? जिभेवर उतरला, ठीक आहे नाही, कानावर उतरला नाही, कुठं उतरला नाही. योहानाचं पुस्तक 15वा अध्याय वचन 3 कृपा करून वाचा मोठ्या आवाजामध्ये. हालेलुया. मोठमोठ्या सभामध्ये आम्ही गेलो, मोठमोठ्या देवाच्या सेवकांनी आमच्या डोक्यावर हात ठेवले, तेव्हा आम्ही निर्मळ झालो का? वचन ऐकल्याने. बोला माझ्या संगती, वचन ऐकल्याने. आपल्या शेजारी बसलेल्या व्यक्तीला सांगा, वचन ऐका, सहभागिता करा. सांगा बसलेल्या, बाजूला बसलेल्या व्यक्तीला. पवित्र आत्मा मिळाले लोक देखील घरी गेल्यानंतर भांडण करतात. पवित्र आत्मा मिळालेले देखील लोक काय करतात? भांडण करतात. बाळक साहेब, मला तुम्ही येताना दिसले आणि प्रभूचा हात असा भिंतीला लागत लागत गेला. अरे बापरे, असा कसा पवित्र आत्मा मिळाला या व्यक्तीला, या बहिणीला, या भावाला? आणि मग नाही काय, एक बहीण रेव्हरंड सोमाईकडे व्हिजिटला गेले आणि काय करायचं, मिसरी घासत होती आणि चुकले. अरे हो, प्रभूला धन्यवाद. सर्व काही ज्या जिभेने आम्ही देवाची स्तुती करतो. आणि एकदा भांडण करता करता आम्ही गेलो त्या घरामध्ये व्हिजिट करणं. अरे बाळासाहेब आले का? या 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 या. अरे या घुबडला सांग, हे खुर्ची लाव व्यवस्थित. पाळक आले, देवाचा माणूस आला घरामध्ये, खुर्चीला, या घुबडला सांग. कोणाला म्हणत आहे? ज्या तोंडाने देवाची स्तुती केली, पवित्र आत्मा मिळाला, मोठे मोठे भविष्यवाणी
डोंगर ढळवता येईल इतका विश्वास, आणि घरात पाहिलं तर भूत, आणि घराच्या बाहेर चर्चमध्ये दूत. हालेलुया. प्रियांनो, रागवा परंतु पाप करू नका. प्रत्येकाकडून राग निर्माण होतो. जे आम्ही बोलतो ते आमच्या कृतीमध्ये असलं पाहिजे. एका लहानशा मुलाने नाही काय गमतीच्या द्वारे का होईना, परंतु त्याने काय केलं, सरळ केलं. आणि म्हणून आपली कृती आणि आपले शब्द हे सोबत काम करणारे असले पाहिजे. बोला माझ्या संगती, आमची कृती, आमचे शब्द, जसे आमचे शब्द तशी आमची कृती. हालेलुया. आणि दोष आम्ही पुढच्या व्यक्तीमध्ये पाहतो. पहिल्याने काय करा की समेट करा. पहिल्याने काय करा, पवित्र आत्मा जर पाहिजे आणि ते भांड आतून जर काय आहे, दूध घेण्याच्यासाठी जी भांडी आम्ही घेतो कशी असतात, आतून घाण. दूध घ्यायला भांड घेऊन गेले, कसं असतं ते भांड, की त्याला डाग लागलेला आहे आणि डाग पडलेले आहे. पहिले योहान 4:19 आणि 20, 21 पर्यंत वचन वाचूया. पहिले योहान 4:19, 20 आणि 21. बघा, पवित्र आत्मा आम्हाला मिळालेला आहे. पवित्र आत्म्याचे दान, पवित्र आत्मा मिळाला, पवित्र आत्म्याचे दान काम करतात, भविष्यवाणीचं दान काम करतं. आणि आम्ही पाप केल्यानंतर तो पवित्र आत्मा उडी मारून तो बाहेर निघून जात नाही, तो तसाच राहतो. परंतु आम्ही काय करतो, आमच्या वर्तनाच्या मुळे आम्ही पवित्र आत्म्याला खिन्न करतो. हालेलुया. खूप मोठे मोठे वरदान आहेत. आरोग्याचं वरदान आहे, भविष्यवाणी मी सांगितली, अन्य भाषेमध्ये मी बोलतो, भाषेचं भाषांतर मी सांगतो, हे की नाही. शैतान पाहिल्यानंतर थरथर कापून पळून तो जातो. परंतु जर न्यायाच्या दिवशी प्रभू विचारेल की प्रभू मी तुझ्या नावाने हे केलं ते केलं, मी तुला ओळखत नाही, मी तुला ओळखत नाही. मग तो दिवस किती महाभयंकर असेल. वाचूया पहिले योहान 4:19, 20, 21. लग्नाच्या आधी कशी दिसत होती, चंद्रमुखी, आणि मग कालांतराने ही चंद्रमुखी झाली सूर्यमुखी. कशी झाली, सूर्यमुखी. आणि मग लग्नाच्या 30 वर्षानंतर, 40 वर्षानंतर ही सूर्यमुखी ज्वालामुखी बनती. कुठं आहे ते पहिलं प्रेम? व्हेअर इज द फर्स्ट लव्ह? पहिल्याने त्याने आमच्यावर प्रीती केली. कोणी केली? देवाने. आणि मग काय केलं, मी देवावर प्रीती करतो असे जर कोणी म्हणतो, आपल्या बंधूचा, फक्त बंधूच्या ठिकाणी आला काय, आपली पत्नी आली, आपले पती आले, आपले कुटुंबीय आले, काय आम्ही प्रीती करतो का? हात वर करू नका. ज्याचं त्यांनी ठरवा. आणि ह्याचं काय करायला पाहिजे, पारख करायला पाहिजे. आणि ही आहे लाईफ टाइम थेरपी आहे. लव्ह इज अ प्रोसेस. लव्ह इज अ प्रोसेस. हे वन टाइम अचीवमेंट नहीं का, आंखों में देखा प्यार हो गया और फिर असं नाही आहे. इट्स अ प्रोसेस. आयुष्यभर देव आम्हाला शिकवतो, आणि देवाची इच्छा ही आहे की त्या प्रीतीमध्ये आम्ही त्या लोणच्यासारखं बुडालो पाहिजे. पवित्र आत्म्याचे दान आहे. प्रीती जर नाही आहे तर झणझणारी झान आणि वाजणारी थाळी आहे. आणि जर डोळ्याने दिसणाऱ्या जर बंधूवर आम्ही प्रीती करू शकत नाही, कुटुंबियावर आम्ही प्रीती करू शकत नाही. बाळासाहेब, ती चुकली बरं का. दोघांची तोंड काळे. तो म्हणते तुझं तोंड काळ, ती म्हणते तुझं तोंड काळ. दोघांची तोंड काळे. लव्ह इज अ प्रोसेस. पण सिरियस मॅटर काय आहे या ठिकाणी, मत्तयाच्या पुस्तकामध्ये बघा, आपले शब्द किती महत्वाचे आहे, आपली कृती किती महत्वाची आहे. आणि त्याच्याद्वारे काय होतं, काय देवाला तर खिन्न करत नाही आमच्या शब्द युद्धामुळे. शब्द युद्ध करू नका, परमेश्वराचं वचन सांगतं. आपल्या शब्दाच्या द्वारे, आमच्या तोंडाच्या द्वारे, आमच्या मुखाच्या द्वारे. 21वा अध्याय, 5वा अध्याय काल आपण वाचलेला आहे, परंतु आज पुन्हा आपण वाचणार आहोत ऑनलाईन प्रेयर मध्ये. 5वा अध्याय वचन 22 वाचा. मी तर तुम्हाला सांगतो, उगाच रागवेल. आता भाऊ बाजूला काढा, तिथं तुमची बायको ठेवा. उगाच रागवेल, बायकोला बाजूला ठेवा, तुमची सून ठेवा त्या ठिकाणी, सुनेला बाजूला ठेवा, तुमच्या मुलाला ठेवा. पास्टर, माझी चुकलं नाहीये, माझी काही चुकी नाही. बरं, जरी तुमची चूक नाही तरी देखील काय घ्या, माघार घ्या. भांडणामध्ये विजयी होणं, आणि देव म्हणाला मी तुला ओळखत नाही. मग काय चांगलं आहे, आधीच त्या ठिकाणी शब्द आलेला आहे. काय शब्द आलेला आहे, न विझणारी अग्नी. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी आपल्या भावावर उगाच रागवेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो आपल्या भावाला अरे वेडगळा असा म्हणेल, त्याला काय होईल, तो वरिष्ठ सभेच्या शिक्षेस पात्र होईल. आणि जो कोणी कोणाला अरे मूर्खा असं म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र ठेवेल. आपलं दान बाजूला ठेवा. वचन 23 सांगतं, काही होत नाही. ती सिस्टर नाही का, तिने सोन्याचं दिलं चर्च मध्ये, आणि मग त्यांच्यावरती देव
प्रभू तुमच्यावर अधिक प्रीती करतो, संतोषाने देणारा. पाळक जास्त प्रेम करतो संतोषाने देणाऱ्यावरती. परंतु देवाची मर्जी काय आहे? दान बाजूला ठेवा. 23व वचन वाचा. तुमचं दान महत्वाचं नाही, किती तुम्ही परमेश्वराच्या या डब्यामध्ये टाकलेलं आहे. काय करा? ते जे दान आहे ते वेदीजवळ ठेवा. आणि काय करा? आधी जर मुलगा असेल तर पहिले आपल्या आई संगती सबमिट करा. बाप असेल आपल्या मुलाच्या संगती सबमिट करा. तुमचं दान महत्वाचं नाही, तुमचे शब्द कसे आहेत, तुमची कृती कशी आहे. कारण न्यायाच्या दिवशी परमेश्वर म्हणे, मी प्रभू तुझ्यासाठी हे केलं, मी चर्चसाठी काय केलं, मी हे दिलं, मी फॅन दिला, मी खुर्ची दिली. परंतु प्रभू म्हणते, मी तुला ओळखत नाही. देवा, मी भूत काढली ना तुझ्या नावाने, मी अन्य भाषेमध्ये बोलत होतो, मी पवित्र आत्म्याने भरून भविष्यवाणी केली, मी तुला ओळखत नाही. वेअर इज युअर फर्स्ट लव्ह? दान महत्वाचे आहे बरं का. मी त्याला काय म्हणा डावलून नाही घेत, वगळत नाही पवित्र आत्म्याच्या दानांना. कारण पवित्र आत्म्याच्या दानांच्या द्वारे मला देखील पवित्र आत्म्याचे दान मिळालेले आहेत. परंतु त्या दानांचा उपयोग प्रभू येशू ख्रिस्ताच्या गौरवासाठी होणं गरजेचं आहे. ती दानं जी आहेत ती आमचा गौरव व्हावा यासाठी नाही आहेत. हालेलुया. प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 2रा अध्याय, प्रकटीकरणाचं पुस्तकाचा 2रा अध्याय वचन 4. पहिली प्रीती सोडली. आय लव्ह यू, आय लव्ह यू, आय लव्ह यू. वेअर इज युअर फर्स्ट लव्ह? डोळ्याने दिसणाऱ्या बायकोवर जर प्रेम करू शकत नाही, डोळ्याने दिसणाऱ्या पतीवर जर प्रेम करू शकत नाही, डोळ्याने दिसणाऱ्या आईवर जर प्रेम करू शकत नाही, डोळ्याने दिसणाऱ्या बापावर जर प्रेम करू शकत नाही, डोळ्याने दिसणाऱ्या सासऱ्यावर प्रेम करू शकत नाही, बहिणीवर प्रेम करू शकत नाही, बापा, देवा याद कर तू कहां से गिरा, लौट आ और मन को फिरा. तू कुठून पडला? काय म्हणतो? तुझी कृत्य, तुझी श्रम, तुझा धीर मला ठाऊक आहे. तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसताना आपण प्रेषित आहोत असे ते म्हणतात. त्याची परीक्षा तू केली, ते लबाड आहे असे तुला दिसून आले, आणि तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आणि तू खचून गेला नाही. येशूच्या नावामुळे दुःख सोसलं पण खचून गेले नाही. पण वेअर इज द युअर फर्स्ट लव्ह? गॉड अगेन आस्किंग यू अँड मी. देव पुन्हा एकदा तुम्हाला मला विचारत आहे, कुठे आहे तुझा पहिलं प्रेम? देवा, वी लॉस्ट इट. पाडून टाकलं मी ते पहिलं प्रेम. देव म्हणत आहे, वेअर इज युअर फर्स्ट लव्ह? इज, कुठे आहे पहिलं प्रेम? Our God is love. Love means God. देव काय आहे? प्रीती. पूर्ण तुडुंब प्रीतीने भरलेला आहे. And he is a righteous God. He is a serving God. तो काय आहे? पाय धुणारा देखील नम्र प्रीतीने भरलेला प्रेमळ असा पिता आहे. He is full of love. Full of love. Where is your first love? प्रभू येशू ख्रिस्त तुम्हाला मला विचारत आहे की नाही. यहूदाचं पत्र याचा 19वा अध्याय 19 पासून तर 23 पर्यंत वाचूया. एकच पुस्तक आहे यहूदाचं पत्र, 19 पासून तर 23 पर्यंत. जर पवित्र आत्म्याच्या दानाच्या द्वारे मनुष्याचा गौरव होत आहे तर तिथंच ते थांबवलं गेलं पाहिजे, ठीक आहे ना. पवित्र आत्म्याच्या द्वारे मोठे मोठे कार्य होत आहे, देवाला धन्यवाद. भूत निघाले, देवाला धन्यवाद. चमत्कार झाले, देवाला धन्यवाद. भविष्यवाणीच्या द्वारे काय झालं पाहिजे? देवाचा गौरव झाला पाहिजे. लोकांनी त्या दिवशी नाही काय टीव्हीवर ते हे झालं ना, मुलाखत झाली ना माझी, तर ते नाही काय ते काय म्हणत होते, संदीप पास्टरच्या जागी प्रदीप म्हणत होते. प्रदीप डझंट मॅटर म्हटलं ब्रदर. हे लोक संदीप हे नाव लोक विसरले गेले पाहिजे, परंतु लोक मला विसरो येशूला स्मरण केलं पाहिजे. आज नावासाठी लोक आहे ना हापापले आहे. माझं नाव पोस्टरवर आलं पाहिजे असं माहिती, मी दिसतो गेलो पाहिजे, माझा फोटो कॅमेरामध्ये आला नाही, माझा फोटो कॅमेरामध्ये आला नाही. ते ब्रदर म्हणे, सॉरी बरं का पास्टर, मी तुमचं नाव संदीपच्या ऐवजी प्रदीप बोलो. डझंट मॅटर, काय हरकत नाही. येशू उंच झाला पाहिजे, येशूचा गौरव झाला पाहिजे, त्याला महिमा मिळाली पाहिजे. किती लोक फोन पण करतात,
आणि मला आठवत पण नाही ह्याच्यासाठी कधी प्रार्थना केली होती आणि कधी हा बरा झाला. आणि मग एक व्यक्ती रडून रडून प्रार्थना करत होता, माहित नाही साऊथच्या भागातला होता, म्हणे नाही काय यशा तुमचा मुलगा, आणि सगळं पप्पांच्या बद्दल सांगितलं पाळकीनबाई. मला आठवतच नव्हतं की मी ह्याच्यासाठी कधी प्रार्थना केली, कधी हा बरा झाला. म्हणजे देवबापांनी आम्हाला गरिबीतून बाहेर काढलं. काय काय साक्ष सांगत होता तो. ब्रदर सुरेंद्र होते माझ्या संगती. साऊथ मध्ये मिनिस्ट्रीला गेलो होतो ना आम्ही त्यावेळेस. गौरव प्रभू येशूचं झालं पाहिजे. बघा, जी लोक फूट पाडतात त्यांच्यामध्ये पवित्र आत्मा नाही. लक्षात घ्या, ज्याच्याद्वारे फूट पाडली जाते त्याच्यामध्ये पवित्र आत्मा नाही. ज्याद्वारे फूट पाडल्या जाते कुटुंबामध्ये, आई आईमध्ये, भावा भावामध्ये, देवाच्या संगती गंमत होत नाही बरं का. देवाची गंमत नाही करू शकत आपण. गलती 6:7. फसू नका, देवाचा उपवास गंमत नाही करू शकत. फूट पाडणारा आत्मा जो आहे तो देवापासून नाहीये. कशामुळे लढाया, कशामुळे भांडणं, कशामुळे युद्ध. गलती 5. जे काही मनुष्य पेरतो त्याचेच त्याला काय मिळतं? पीक मिळतं. मी एक वचन शोधत आहे, काल आपण ऑनलाईन प्रार्थनेमध्ये वाचलं होतं. बघा, अनेकदा अन्य प्रकारचं शिक्षण ज्याला म्हटलेलं कल्ट. माता जेरुसलेम वाले आले, त्यांना बाहेरच थांबवा. जेव्हा विटनेस वाले आले, ओनली जीसस वाले आले, येऊ देऊ नका. एक पास्टरनी प्रचार करू दिला. मला ब्रदर निलेश सांगत होते. प्रचार झाल्यानंतर मग नंतर त्या पास्टरला समजलं की तो व्यक्ती माता जेरुसलेम वाला होता. पण ह्या कल्टच्या लोकांना जर आपण घरामध्ये घेतलं तर त्याचे परिणाम काय होतात वाचा. पहिले तिमोथी 6 अध्याय वचन 3 पासून पुढे. अन्य तऱ्हेचं शिक्षण म्हणजे कल्ट, खोटं, झुटी शिक्षा. जर कोणी झुटी शिक्षा, खोटं शिक्षण जर देत आहे तर तो काय करतो? त्यापासून हेवा, कलह, दुसऱ्या विषयीचे कुकल्पना, दुष्ट संशय, सुभक्ती, कमाईचं साधन. सावध व्हा. जर अशा प्रकारे जर, आणि त्या व्यक्तीच्या घरामध्ये सततची भांडणं असतात. कोण बोलतं असं? देवाचं वचन. तो गर्वाने फुगलेला आहे, त्याला काही कळत नाही, तो वादविवाद करतो, आणि वादविवादामुळे काय झालेलं आहे? तो वेडा बनलेला आहे, मन बिघडलेला, सत्यास मुकलेला. भक्तीला त्यांनी काय केलेलं आहे? एकच प्रचार, द्या म्हणजे दिले जाईल, द्या म्हणजे दिले जाईल, द्या म्हणजे दिले जाईल. आणि भक्ती कधी कमाईचं साधन नसतं. कधीच आमच्या गरजा आम्ही मंडळीला कधीच सांगितल्या नाही. देवाने चमत्कारिक रीतीने पुरवल्या. देवाने चमत्कारिक रीतीने. एक साऊथचा हैदराबादचा ब्रदर होता, माहित नाही त्याच्या मनामध्ये काय आलं. त्यांनी 25,000 रुपये माझ्या अकाउंटला सांगितलं, पाठवले. पास्टर, मी 25,000 रुपये, मी कोणाला सांगितलं नाही माझा प्रॉब्लेम काय चाललेला आहे म्हणून. आणि तेवढीच गरज आम्हाला होती. एक मीटिंग आयोजित केली होती अल्प बचत भवन मध्ये, आणि 25,000 भरा म्हणे अर्ध्या तासामध्ये. आता कुठून भरू? देवा पैसेच नाही माझ्याकडे, मीटिंग बंद करेल म्हणे. नाही तर बरोबर तेवढी अमाउंट. परंतु भक्तीला कमाईचं साधन करू नका. आणि जर असं कमाईचं साधन करणारा व्यक्ती जर तुमच्या घरामध्ये येतो, अशा लोकांची एकसारखी भांडणं होतात. देवाचा माणूस घरामध्ये आल्यानंतर त्या घरामध्ये शांती आली पाहिजे. सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय कसे आहे? मनोरम आहेत. कसे? शांती करणारे, सुवार्ता सांगणाऱ्याचे पाय तुमच्या घरात लागल्यानंतर कुटुंबियामध्ये मेळ झाला पाहिजे. जर भांडणं उत्पन्न होतात, समजून घ्या तो व्यक्ती जो आहे तो खोटं शिक्षण घेऊन आलेला आहे. इट्स अ कल्ट. खोटं शिक्षण म्हणजे तो काय 100% खोटं बोलत नाही, 99% देवाचं वचनच असतं, परंतु त्याच्यामध्ये भेळ मिसळ केलेलं असतं. 1% तो त्याच्या मनाचं सांगतो, देवाचं वचन सांगत नाही. आणि फळावरून झाडाला ओळखा. खूप मोठे मोठे चमत्कार होतात. मेलेला जिवंत झाला म्हणून विश्वास करू नका. प्रभूला धन्यवाद, मेलेला व्यक्ती जिवंत होत आहे, परंतु ती व्यक्ती आजारातून बरी झाली आणि घरामध्ये भांडणच. हा त्याची कॉलर धरतो, तो घरात आली की भांडणच. फळावरून झाडाला ओळखा. त्या प्रचारकाच्या जीवनामध्ये शांती दिसून येते काय? तो प्रचारकाच्या जीवनामध्ये आनंद आहे काय? सहनशीलता आहे काय? या बाबी जर दिसून आल्या तर एक्सेप्ट करा.
प्रेषितांच्या कार्यामध्ये बिरुया मधली मंडळी होती. ती बिरुया मधली मंडळी ज्यावेळेस प्रेषित पौल देवाचं वचन सांगायचा, ती मंडळी पवित्र शास्त्रामध्ये शोधायची, हा व्यक्ती जो बोलत आहे ते देवाच्या वचनातूनच बोलत आहे की आपल्या मनातल्या आजीबाईच्या गोष्टी सांगत आहे. पावलाच्या प्रचाराचं ते काय करत होते, पारखत होते त्याला, आणि हे वचन देवाचं वचन आमच्याकडे आलं. मग नंतर ते बिरुयाची मंडळी काय करायची, एक्सेप्ट करायची. देवाच्या लोकांनो, आम्ही जागृत राहणं, जागं राहणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही असं करत नाही, मोठे मोठे चमत्कार होतात म्हणून हुरळून जाऊ नका. तपासा बिफोर युअर एक्सेप्ट, स्वीकार करण्याच्या आधी. समजलं का? प्रेज द लॉर्ड. मी पण तेल लावून प्रार्थना करतो, परंतु मी तेल विकत नाही, बाजार बनवलेला नाहीये देवाच्या राज्याचा. लक्षात घ्या, बऱ्याच परिवार ध्वस्त झालेल्या या गोष्टीमुळं. शांती त्यांच्या जीवनामध्ये नाही. लोक ॲनिमिस्टिक झालेले आहे. माहिती आहे का ॲनिमिस्टिक शब्द? त्यांना माहिती आहे की एक सुपर पॉवर आहे. अन्य देवतांना ते तेल चढवतात किंवा काही फळं वगैरे चढवतात. मग त्यांना कळतं की प्रभू येशू ख्रिस्त सुपर पॉवर आहे. येशूवर विश्वास ठेवल्यानंतर मेलेले जिवंत होतात, कॅन्सर बरा होतो, HIV एड्स बरा होतो. तो व्यक्ती चर्चमध्ये येतो आणि आल्यानंतर काय होतं, त्याचे आजार बरे होतात. त्याचा बिझनेस काम करत नाही, तर त्याचा बिझनेस काय होतो, करोडो रुपये, लाखो रुपये त्याच्या जीवनामध्ये येतात, परंतु पाप करण्याचा स्वभाव हा जसाच्या तसाच त्याच्या जीवनामध्ये राहतात. त्याला म्हटलेलं ॲनिमिस्टिक लोक. तोही देव आहे, हाही देव आहे, परंतु त्यांना चर्चमध्ये आल्यानंतर कळतं की प्रभू येशू ख्रिस्त सुपर पॉवर आहे. तिथं तेल द्यायचं होतं, आता इथं आल्यानंतर आम्हाला बाटलीमध्ये तेल विकत घ्यायचं आहे. परंतु पाप करू नका, देवाचं वचन त्यांना शिकवलं जात नाही, पश्चाताप त्यांना शिकवला जात नाही. आणि ज्या वेळेस तो न्यायाचा दिवस येतो, तर तो व्यक्ती एक भिकारी असतो चर्चमध्ये येण्याच्या आधी. चर्चमध्ये आल्यानंतर सोनं नाणं, गाडी घोडा, पैसा, अदला, हे ते प्रॉपर्टी, हे ते, परंतु ह्याची टोपी त्याच्या डोक्यात घालणं, फसवी करणं, पाप करण्याचा स्वभाव जसाच्या तसाच राहतो. कारण त्याला शिकवलं जात नाही की पश्चाताप करणं गरजेचं आहे, देवाच्या राज्याकडे वळणं गरजेचं आहे, हे त्याला शिकवलं जात नाही. आणि न्यायाच्या दिवशी मेल्यानंतर तो व्यक्ती जातो नरकात. दॅट इज कॉल्ड ॲनिमिस्टिक. देवाचं राज्य, चर्च हे बिझनेस हब बनलेला आहे आज. मी आज परखड बोलत आहे थोडं, परंतु बिझनेस हब बनलेला आहे. बिझनेस हब बनलेला आहे. प्रेषितांचं कृत्य 2 अध्याय वाचा. त्या ठिकाणी काय केलं, त्यांनी घरदार, आपली प्रॉपर्टी, सोनं नाणं सर्व विकून प्रेषितांच्या चरणाशी दिलं. आणि मग नंतर पुढच्या अध्यायामध्ये काय झालेलं आहे, विश्वासणाऱ्यांची पांगापांग झाली, जाळून मारलं त्यांना. विश्वास ठेवल्यानंतर तुमची परीक्षा होईल, तुमचा छळ होईल, हे पण त्यांना सांगा. प्रभू येशू मध्ये ये बरं का, सर्व काही गोड 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 होणार, तुझं लग्न होणार, तुला गाडी येणार, तुला घोडी येणार, हो हे पण येणार, परंतु पश्चाताप करायचं पण त्यांना शिकवा. पाप करू नको. हे कोण शिकवणार? हे काही शिकवलं जात नाही चर्चमध्ये, मंडळांमध्ये. मग तो आत्मा येतो, आर्थिक रीतीने आशीर्वाद देतो, तो सर्व बाजूने आशीर्वाद देतो, तर त्याचा आत्मा कुठे जातो? मेल्यानंतर. प्रभू मी तुझ्यासाठी हे केलं, मी ते केलं, अन्य भाषेमध्ये बोललो, मी भविष्यवाणी केलं. अरे प्रभू तुझ्यासाठी मी भूत काढले, मी तुला ओळखतच नाही, कोण आहे तू? स्वर्गाने तुम्हाला ओळखलं पाहिजे. त्या सिंहासनावरती बसलेल्या त्या राजा धीराज परमेश्वराने तुम्हाला ओळखायला पाहिजे. अशी कल्पना करणाऱ्या माणसाची, तिमोथी 6, अशा माणसाची एकसारखी भांडण होतात. चित्त समाधानासाठी भक्ती हा मोठा लाभ आहे. आपण जगात काही आणलं नाही आणि त्यातून काही नेत नाही. आपल्याला अन्न वस्त्र असल्यास तेवढ्यात आम्ही तृप्त असावे. परंतु जे धनवान होऊ पाहतात ते परीक्षेत, पाशात, माणसांना नाशात, विध्वंसामध्ये बुडवणाऱ्या मूर्खपणाच्या बाधक वासनामध्ये ते सापडतात. 1 तिमोथी 6:10 काय सांगतं? मी याच्या विरोधात नाहीये
की विश्वासी लोकांनी श्रीमंत असू नये. देव तुम्हाला श्रीमंत करतो, परंतु ती श्रीमंती खिशात ठेवा. हालेलुया. ती श्रीमंती खिशात ठेवा. ती श्रीमंती डोक्यात जाऊ देऊ नका. समजलं का? देव तुम्हाला निश्चित रीतीने श्रीमंत करतो. देव तुमच्या गरजा पूर्ण करतो, परंतु देव आमची काय लालच, ग्रीड पूर्ण नाही करणार. निश्चित रीतीने देवाच्या राज्याच्यासाठी पेरणी करा. स्वार्थेच्यासाठी तुमचा पैसा खर्च करा. देव तुम्हाला आशीर्वादित करेल, परंतु पश्चाताप करायला देखील लोकांना शिकवा. म्हणजे देवाची इच्छा ही नाहीये की आपण गरिबीमध्येच राहावं, भिकारीच राहावं. ही अजिबात देवाची इच्छा नाहीये. परंतु आम्ही लोभ करू नये. 1 तिमोथी 6:10. देवाला माहिती आहे माझ्या लेकराला गाडीची गरज आहे. देवाला माहिती आहे फ्लॅटची गरज माझ्या लेकराला आहे. परमेश्वराचं वचन सांगतं की तरुण सिंहास वान पडतं, परंतु जे देवावर निर्भर राहतात त्यांना परमेश्वर त्यांच्या गरजा झोपेतही पुरवतो. दावीद राजा म्हणतो, मी तरुण होतो, मी म्हातारा झालो, परंतु धार्मिक कधी भिकेस लागला हे माझ्या पाहण्यात कधी आलं नाही. पैशाच्या मागे पळू नका, पैसा तुमच्या मागे पळू द्या. हालेलुया. देवाला माहिती आहे माझ्या लेकराला या गोष्टीची गरज आहे. देवाला माहिती आहे माझ्या लेकराला कारची गरज आहे, कारण उन्हामध्ये तो चटके खात पावसामध्ये तो भिजत चर्चला येतो. देवाला माहिती आहे माझ्या लेकराला ह्या गोष्टीची गरज आहे. देवाला माहिती आहे माझ्या लेकराला त्याचं पेट्रोल पुरत नाही. परमेश्वराला माहिती आहे. पैशाच्या मागे पळू नका. जेव्हा पहिल्याने त्याचं राज्य, त्याची धार्मिकता मिळवण्याचा प्रयत्न करा, या सगळ्या गोष्टी आपोआप तुमच्या मागे पळतील. स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, आजपर्यंत देवाने आम्हाला कधीच उपाशी ठेवलं नाही. आमचा भरोसा देव असला पाहिजे. तुमची नोकरी तुमचा भरोसा असला नाही पाहिजे. तुमचा पैसा, तुमचा बँक बॅलन्स, तुमची प्रॉपर्टी हा तुमचा भरोसा नसला पाहिजे. काही नाही, माझं घर आहे, मी विकेल आणि मग जगेल त्याच्या व्याजावर. नाही. क्षणार्धात काय होईल हे तुमचं तुम्हाला माहित नाही. आम्ही अमुक शहरी जाऊ, आम्ही तमुक शहरी जाऊ, हे का नाही याकोबाच्या पत्रामध्ये सांगितलेलं आहे. याकोबाच्या पत्रात नाही का, आम्ही अमुक शहरी जाऊ, तमुक शहरी जाऊ, आम्ही हे करू ते करू, असं बोलू नका. तर देवाची इच्छा आहे तर आम्ही असं करू. आम्ही अमुक शहरी जाऊ, तमुक शहरी जाऊ, हे करू ते करू असं म्हणू नका. प्रभूची इच्छा असेल तर आम्ही जगू, अमुक करू तमुक करू असं म्हणा. मग सर्व काही घडून येईल. बडाई मारू नये म्हणून परमेश्वर म्हणतो. बडाई काय करतं? विश्वासाला खाऊन टाकतं. माझा पगार आहे, माझी नोकरी आहे, माझी प्रॉपर्टी आहे, माझी शेती आहे, माझी जमीन आहे, याच्यावर भरोसा ठेवू नका. देवाच्या पुरवठ्यावर भरोसा ठेवा. अमुक शहरी जाऊ, तमुक शहरी जाऊ, तिथे 1 वर्ष घालू, व्यापार करू, व्यवसाय करू, उद्याचं समजत नाही. तुमचं आयुष्य काय आहे? तुम्ही वाफ आहात हे थोडा वेळ दिसते आणि मग नाहीशी होते. असे न म्हणता प्रभूची इच्छा असेल तर आपण जगू आणि अमुक तमुक करू. आपले मुस्लिम बांधव काय म्हणतात? इन्शाअल्लाह. देवाची इच्छा असली तर देवाला गौरव देणं शिका. पहिल्याने त्याचं धार्मिकता, त्याचं राज्य मिळवलं, ह्या गोष्टी पळत मागे येतील तुमच्या माझ्या मागे.